आपल्याला कटी हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत। हे पहा, आज आपण फरसबीची भाजी करणार आहोत। गाजर आणि फरसबी, एक गाजर मी कापून उभं करून घेतलेला आहे आणि फरसबी पण बारीक चिरून घेतलेली आहे। आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यात तेल घालून घेते। हे पहा, तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण जिरं घालून घेऊ। मोहरी, जिरं मोहरी तडतडून घ्यायची आपल्याला। जिरं मोहरी तडतडली की लसूण घालून घेऊया। 5-6 पाकळ्या मी ठेचून घेतलेले आहे। असं ठेचून घेताना म्हणजे छान असं लसणाचा अर्क उतरतो आणि छान भाजी लागते। हे पहा, आपला लसूण चांगलं झालेलं आहे, बघा तांबूस कलरवर आलेला आहे, खूप पण लाल करायचं नाही। आता ह्या भाज्या घालून घेऊया, छान असं परतून घ्यायच्यात। मस्त असं परतून घातल्या ना तर छान टेस्ट येते भाजीला आणि शिजतात पण पटकन। चांगले असं परतून घेणार आहोत भाज्या। हे पहा, आपली भाजी छान अशी परतलेली आहे। नुसती गाजराची पण भाजी खूप छान लागते, मी केलेली आहे, रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर, गाजराची भाजी। हे पण चांगलं असं परतून झालेलं आहे आपला। आता त्यात आपण सगळे मसाले घालूया। प्रथम मीठ घालूया आणि पुन्हा अर्धा मिनिट परतून घेऊया। आता सगळे मसाले घालून घेऊया। हा माझा घरगुती मसाला आहे, थोडा कांदा लसूण मसाला, धना पावडर, थोडा गरम मसाला आणि हळद। हे सगळं आपण चांगलं परतून घेऊ आता हे मसाले। सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। भरपूर सारी मी अशी कोथिंबीर घातलेली आहे त्या भाजीमध्ये ना, अशी भरपूर कोथिंबीर घातली ना खूप छान लागते। आता थोडंसं पाणी घालायचं। हे बघा, एखादा कप भरत मी पाणी घातलेलं असं। 2 चमचे त्यात भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। भाजलेला शेंगदाण्याचा कूट घाला म्हणजे छान लागते। आता सर्व आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, आता याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि 2 ते 3 मिनिटच लागतात ही भाजी शिजायला, कारण आपण भाज्या सर्व परतून घेतलेल्या आहेत ना, त्यामुळे पटकन शिजतात भाज्या। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, 1-1.5 मिनिट झाला होता। आता एकदा भाज्या हलवून घ्यायची मध्ये। भाजीला बघा कसं चांगलं पाणी सुटलेलं आहे। पुन्हा ठेवूया अजून 1-1.5 मिनिट। हे पहा, मी आता पुन्हा एकदा झाकण काढून घेतलेलं आहे। आता बघू आपण शिजली का भाजी। हे बघा, लगेच शिजते। गाजर पण लगेच शिजतं। भाजी तयार झाली आहे आपली। हे पहा, भाजी तयार झालेली आहे, एकदम चविष्ट अशी भाजी। अशी थोडासा रस्सा ठेवला आहे बघा, लपथपीत अशी एकदम। आपली फरसबी गाजराची भाजी तयार झालेली आहे। एकदा करून पहा, भाकरी भाजी चपाती बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता।